अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुंदर आरास दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास 11,000 आंब्यांचा गणरायाला नैवेद्य। खानदेशामध्ये आखाजीची धूम, आखाजीला आमरस आणि पुरणपोळीचा बेत, सोनं आणि आंबे खरेदीचा उत्साह। हापूस आंब्याच्या हंगामातील विक्रमी आवक, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूसची आवक। मुंबई एपीएमसी मध्ये 94,000 पेट्या दाखल, ग्राहकांना गोडवा चाखण्याची संधी मिळणार। 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा आज सण, सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांचा कल। युद्धामुळे सोनं चांदीच्या दरात वाढ, ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार। इंधन दरवाढीमुळे विमानांचे तिकीट दर गगनाला, देशांतर्गत प्रवासाचं भाडं 25% महाग। हवाई प्रवासाच्या तिकीट दरात मोठी वाढ, पर्यटनाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता। कच्च्या तेलाचे दर घसरले, होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाल्याचा परिणाम। कच्च्या तेलाचे दर 9% घसरले, कच्चं तेल $90.38 प्रति बॅरल। पत्राचाळ प्रकरणी कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, घर ताब्यामध्ये घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत, ताबा न घेतल्यास घराचा वापर करा, हायकोर्टाकडून म्हाडाला परवानगी। ठाण्यामध्ये टीएमटीची डबल डेकर धावणार, ठाणेकरांचं स्वप्न सत्यामध्ये उतरणार। उद्यापासून वातानुकूलित डबल डेकर बस धावणार, 10 डबल डेकर बस ठाण्यामध्ये होणार दाखल। जिल्हा परिषदेच्या गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, राज्यातील जनगणनेसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। राज्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा, वाशिममध्ये उष्माघातामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक जिल्ह्यात पारा 40 पार। राज्यात पुढील 3 दिवस पाऊस, गारपिटीचा इशारा, घाट परिसर खानदेशमध्ये पावसाचा अंदाज। मराठवाडा विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा, पावसाचा आंबा काजू बागांना फटका, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचे ढग, मंगळवारपर्यंत हवामान विभागाचा येलो अलर्ट। नाशिकचा पारा 39 अंशांवर, मालेगावात पारा 40 पार, बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका। मराठवाडा खानदेशात पावसाची शक्यता, 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता। पुणे संभाजीनगर विभागात पावसाचा अंदाज। संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपार, चिमुकल्यांना उन्हाचा तडाखा, 10 पैकी 7 बालरुग्ण उष्णतेमुळे आजारी। वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट, वाशिममध्ये पारा 44 अंशांवर, उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेमध्ये बदल, सकाळी 7 ते 11 दरम्यान शाळा भरवण्याचे आदेश। विदर्भातील वाशिममध्ये उन्हाचा तडाखा, वाशिममध्ये 44 अंश तापमानाची नोंद, नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, दुपारच्या कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडणं टाळावं, जिल्हाधिकारी विश्वनाथ भुगे यांचे आदेश। मुंबई गोवा महामार्गाची डेडलाईन पुन्हा हुकणार, माणगाव इंदापूर बायपास कामात अडथळे, कोकण रेल्वेचे सिग्नल, विद्युत खांबांचा खोडा, खासदार सुनील तटकरेंनी घेतली गडकरींची भेट। युद्धाचा परिणाम, भारतातील रासायनिक खतांच्या आयातीवर, देशामध्ये खतांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक आक्रमक, 15 मे रोजी शेतकरी मुंबईकडे कूच करणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची घोषणा।